आजचा आपला विषय खूप सुंदर आहे आणि आपल्या सगळ्यांचाच आवडता आणि जिव्हाळ्याचा विषय आहे. तो म्हणजे प्रेम. प्रेमाची नशा का होते? हे आपण रोमॅन्टिकली नाही तर सायकोलॉजी आणि ज्योतिषशास्त्र या दोन्ही पातळ्यांवर अतिशय सखोलपणे समजून घेणार आहोत. नमस्कार. ज्योतिष आणि रहस्यमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. इथे आपण ज्योतिषशास्त्र त्याच्या मूळ ओरिजिनल स्वरूपात समजून घेतो. प्राचीन ग्रंथांमध्ये ज्योतिषशास्त्र म्हणजे भविष्य सांगण्याचं साधन असा कुठेही उल्लेख नाही. तर ज्योतिष म्हणजे स्वतःला ओळखण्याचं साधन, सेल्फ अवेअरनेस टूल असं म्हटलं गेलंय. आत्मज्ञान आणि विवेक जागृत करणारं शास्त्र असं म्हटलं गेलंय. आणि आपली कुंडली, आपली जन्मकुंडली म्हणजे आपल्या आयुष्याचा, आपल्या आत्म्याचा आणि आपल्या कर्माचा नकाशा असतो असं सांगितलं गेलंय. याच ज्योतिषशास्त्राचा आपल्या जन्मकुंडलीचा योग्य प्रकारे वापर कसा करायचा, ग्रहस्थितींचा आपल्यावर सायकोलॉजिकली काय इफेक्ट होतो, आपण कुठले कर्म करायला पाहिजे, आपल्याकडनं काय अपेक्षित आहे, हे सगळं आपण या चॅनलवर समजून घेतो, जेणेकरून कर्माच्या या चक्रातून बाहेर पडण्यासाठी तुम्हाला सगळ्यांना मदत मिळेल. तुम्हाला तुमची स्वतःची नव्याने ओळख होईल आणि तुमच्या आयुष्याला योग्य मार्ग मिळेल. मुक्ती हाच ज्योतिषाचा खरा उद्देश आहे आणि तुमच्या सगळ्यांचं योग्य मार्गदर्शन करणं हा माझा मुख्य उद्देश आहे. चला तर सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला. आज आपण व्हीनस म्हणजेच शुक्राची सायकोलॉजी समजून घेणार आहोत. आपल्यापैकी बहुतेक जणांना असंच वाटतं की शुक्र म्हणजे प्रेम, लव, रोमॅन्स, अट्रॅक्शन बस. पण त्याच्यात त्यांचीही काही चूक नाही, कारण त्यांना फक्त तेवढंच सांगितलं गेलंय म्हणून तेवढंच माहिती आहे. पण खरं पाहायचं गेलं तर प्रत्यक्षात शुक्र आपल्या मनाची सुख शोधण्याची वृत्ती दाखवतो. प्रेमाकडे झुकण्याची आपली मानसिक अवस्था दाखवतो. जेव्हा आपल्या मनाला आतून रिकामेपणा, ताण किंवा एकटेपणा जाणवू लागतो ना, तेव्हा मग आपलं मन तो आनंद बाहेरच्या जगात शोधायला लागतं आणि तिथूनच प्रेमाची नशा सुरू होते. याचं मुख्य कारण म्हणजे इनसिक्युरिटी, असुरक्षितता आणि एकटेपणाची भीती. आपण सतत कोणाशी तरी इमोशनली जोडलेलं असावं, नाहीतर मी एकटा पडेन अशी भीती सतत त्याला वाटत असते. असे शुक्राचे हे पॅटर्न्स त्याच्या मनात ऑटोमॅटिक तयार होत असतात. अशा व्यक्तीसाठी प्रेम म्हणजे एक प्रकारचं इमोशनल एस्केप असतं आणि हीच त्यांच्या मनाची सर्व्हायव्हल स्ट्रॅटेजी बनते. ज्यांचं मन शांत नसतं, जिथे रिकामेपणा, कंटाळा, एकटेपणा असतो, तेव्हा शुक्र बाहेरच्या जगातून काही मेडिसिन शोधायला लागतो आणि प्रेम हे त्याच्यासाठी औषध बनतं. मग एखादी व्यक्ती जराशी छान बोलली, थोडंसं व्यवस्थित बोलली की लगेच त्या व्यक्तीच्या प्रेमात पडायचं. मग सततचे चॅटिंग सुरू होतं, लेट नाईट कॉल सुरू होतात, काही दिवसांनी ब्रेकअप सुद्धा होतं. पण ब्रेकअप झाल्यानंतर परत एक नवीन अट्रॅक्शन जन्माला येतं. हे प्रेम नाहीये, तर ही शुक्राची सायकोलॉजी आहे. याला इमोशनल पेन किलर असं म्हटलं जातं. शुक्राला आनंदाची आणि सुखाची अनुभूती हवी असते आणि ही अनुभूती आपल्याला ज्या व्यक्तीकडून मिळते त्याला आपण प्रेम समजतो. शुक्र फक्त सुख अनुभवायला शिकवतो, त्याच्यामधलं संतुलन मात्र शिकवत नाही. या प्रेमाची नशा कशी बनते? अट्रॅक्शनची भावना एकदा आपल्या मनात निर्माण झाली की आपल्या मेंदूत डोपामाइनचा स्त्राव वाढतो आणि हेच डोपामाइन मग नशेसारखं काम करतं. म्हणजे याचे इफेक्ट काय काय होतात, तर त्या व्यक्तीचा मेसेज जरी आला तरी मग हृदयात धडधड वाढायला लागते. थोडंसं त्या व्यक्तीने दुर्लक्ष केलं किंवा तुमच्या मेसेजेसला लेट रिप्लाय केला की तुम्हाला प्रचंड बेचैनी होते. सतत 24 तास त्याच व्यक्तीचा विचार डोक्यात असतो. तिच्याशिवाय मी काहीच नाही अशी भावना जागृत होते आणि बाकीचं सगळं जग निरस वाटायला लागतं. हे सगळं ऍडिक्शन सारखंच आहे, कारण इथे स्वतःवर नियंत्रण राहत नाही. याला व्हिनस ड्रिव्हन सायकोलॉजिकल ऍडिक्शन असं म्हटलं जातं, कारण इथे प्रेमापेक्षा ड्रामाच जास्त असतो. जिथे व्यक्ती स्वतःलाच विसरते, जिथे कुठल्याही गोष्टीचं नियंत्रण राहत नाही, तिथे नशाच काम करत असते. या संपूर्ण अभ्यासात अजून एक महत्वपूर्ण कारण समोर येतं, ते म्हणजे बालपणीच्या जखमा आणि अपूर्ण भाव. लहानपणी योग्य तसं अफेक्शन मिळालं नाही, सगळ्यांकडून दुर्लक्षित करण्यात आलं, सगळ्यांकडून सतत इतरांबरोबर तुम्हाला कम्पेअर केलं गेलंय, तुम्हाला कमी लेखण्यात आलं, की मग मोठेपणी शुक्र म्हणतो की बस आता इनफ इज इनफ, आता मला संपूर्ण लक्ष माझ्याकडे हवंय.
घरात न मिळालेलं प्रेम किंवा घरात न मिळालेली वागणूक मग ती व्यक्ती बाहेरच्या जगात शोधायला लागते. त्यांच्यासाठी प्रेम म्हणजे फक्त स्वतःची किंमत सिद्ध करण्याचं साधन बनतं. परंतु हे प्रेम, हा आनंद, हा अस्थिर असतो, टेम्पररी असतं. या प्रेमामध्ये वास्तवापेक्षा इमॅजिनेशन आणि फॅन्टसी जास्त असते. अशा व्यक्तीच्या मनात असंख्य कल्पना घर करून बसलेल्या असतात आणि मग तेच तो बाहेरच्या जगात शोधायला सुरुवात करतो. हीच शुक्राची सायकोलॉजी आपण जर आध्यात्मिक दृष्टीने बघितली तर इथे शुक्र आपल्याला शिकवत असतो, आनंद बाहेर नाही तर स्वतःच्या मनात शोधा, अंतःकरणात शोधा. जिथे जाणीव नसते, सेल्फ अवेअरनेसची कमी असते, तिथे मग प्रेम डिपेंडन्सी बनतं, अट्रॅक्शन बनतं, नाती ओझी बनतात, भीती वाढते आणि मग प्रेम हे नशेसारखं काम करतं. जिथे आत्मभान वाढतं आणि जागरूकता येते, तिथे मग त्या व्यक्तीला कळतं की मला अशा या बाहेरच्या अस्थिर प्रेमाची काहीही गरज नाहीये. मला त्या व्यक्तीकडून प्रेमाची गरज नाही, मला फक्त त्या व्यक्तीची संगत आवडते. ती व्यक्ती आहे म्हणून मी ठीक आहे, हा फक्त गैरसमज आहे. आय एम ॲब्सोल्युटली फाईन. हा अवेअरनेस जेव्हा त्या व्यक्तीकडे येतो तेव्हा शुक्र मॅच्युअर होतो, शुद्ध होतो आणि मग प्रेमाची नशा संपते. तिथे सरतेशेवटी जे शिल्लक राहतं ते म्हणजे खरं प्रेम. एकंदरीत शुक्र आपल्याला सांगत असतो, शुक्र आपल्याला असं शिकवत असतो की प्रेम आणि आनंद हे बाहेरच्या जगात शोधू नका. खरं प्रेम, खरा आनंद, खरं सुख तुमच्या अंतःकरणात लपलेलं आहे. ते शोधण्याचा प्रयत्न करा, स्वतःला ओळखा आणि स्वतःकडे परत या. श्री स्वामी समर्थ.